बुलढाण्यात हमीभावाने विकलेल्या ज्वारीच्या देयकासाठी 70,000 रुपयांची लाच मागणाऱ्या प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सेवानिवृत्त लेखानिरीक्षकाला एसीबी पथकाने 25,000चा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे। हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी विक्री केलेल्या एका शेतकऱ्याला देयक मिळवून देण्यासाठी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाडे आणि सेवानिवृत्त लेखानिरीक्षक देवानंद गंगाराम खंडाळे यांनी 70,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने एसीबी कडे केली होती। या तक्रारीची पडताळणी 21 ते 23 जुलै दरम्यान करण्यात आली। तडजोडीनंतर 50,000 रुपयांमध्ये व्यवहार निश्चित झाला आणि त्यातील 25,000चा पहिला हप्ता खंडाळे यांनी स्वीकारला। त्याचवेळी एसीबी या पथकाने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय व मुठे लेआउट परिसरात सापळा रचून दोघांनाही रंगेहात अटक केली। पंचासमक्ष ही कारवाई करण्यात आली असून दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ही कारवाई शेतकऱ्यांना दिलासा देणारी असून भ्रष्टाचाराविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या घटनेतून स्पष्ट होते। खाजगी इसम देवानंद टेकाळे यांनी 25,000 रुपये लाच स्वीकारली व त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून लाच मागणी व लाच स्वीकृती याबद्दल आलोशे गजानन टेकाळे व देवानंद खंडाळे यांना ताब्यात घेऊन बुलढाणा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। यामध्ये लाप्रवी बुलढाणा तर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की शासकीय लोकसोप लाचेची मागणी करत असेल तर आपण आमचे जो टोल फ्री क्रमांक आहे 1064 आणि आमच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 072 262 242 548 यावर संपर्क साधावा व लाप्रवी बुलढाणा येथे येऊन तक्रार द्यावी। धन्यवाद।